बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। 23 तारखेच्या विधानसभा निवडणूक निकालात आम्ही एकत्रित झालो आणि त्याचा निर्णय एवढा दिसला तर आम्ही पूर्ण हिंदू जागृत झालो तर संपूर्ण विश्वाला उलटा पालट करण्याची क्षमता हिंदूमध्ये आहे। अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो असे सांगत रामगिरी महाराज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली। बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज हिंदू जनजागरण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। बांगलादेशमध्ये जी घटना घडली आहे त्याचा निषेध व्यक्त करत आपण सावध राहावं। आपण जर सावध राहिलो नाही तर असंच वातावरण आपल्या देशात निर्माण होईल। जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण होते ते आपल्यात का होणार नाही। धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणं आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून धर्म संरक्षण आपण कराल तर धर्म आपलं संरक्षण करेल असे आपल्या भाषणात महंत रामगिरी महाराज म्हणाले। या आंदोलनाला गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता। चांदणे चौकातून जाणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला होता। या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती। प्रयत्न केला तर त्याला तोडण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे, हे लक्षात ठेवा। तुकोबारांचे उदाहरण आहेत, करता नव्हे नीट श्वानाची पूस, कुत्र्याचं शेपूट सरळ होतच नसतं बरं का। एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चोरा झाला। डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल। हा डॉक्टर साहेब काही करा पण माझा पाय वाचवा। डॉक्टर नेहमी प्रयत्न करतो। डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला, ऑपरेशन सक्सेस झालं। 2 वर्षांनंतर डॉक्टरांची भेट झाली। डॉक्टरने विचारलं पाय कसं काय, म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे। म्हणजे काय, झाड झुडूप दिसलं का थोडा झटका बसतो म्हणजे। डॉक्टर म्हणजे तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे कारण ते कुत्र्याच्या पायाचं हाड आहे। हाडाने सुद्धा त्याचा गुण सोडला नाही आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच। त्यांना कंट्रोल करण्याचं काम वास्तविक सरकारचं आहे आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिले। जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत, बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनींवर, हिंदूंवर, बौद्धांवर होत आहेत, तो थांबला पाहिजे। सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जलद निर्णय घेतला पाहिजे। कारण मंदिरं पाडले, प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात, प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं। प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते, परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल। अशा प्रकारे कोणी बळजबरी करीत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे, हे सरकारला माझी विनंती आहे।